चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे। एक तर ही जी पुष्पक एक्सप्रेस आहे ती मुंबईकडे येत असताना आणि मुंबईवरून जाणारी कर्नाटक एक्सप्रेस जी आहे ती जळगावच्या अलीकडे जे स्टेशन आहे तिथून जात असताना अचानक त्या ठिकाणी ब्रेक दाबण्यात आला अशी माहिती आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी ज्यावेळेला अशा पद्धतीचा ब्रेक दाबला जातो त्यावेळेला चाकांच्या ठिणग्या ज्या असतात उडतात आणि त्या चाकाच्या ठिणग्या उडल्यामुळं अफवा पसरली की ट्रेनला आग लागत आहे आणि त्यामुळे आपला जीव वाचवण्यासाठी उड्या मारलेले जे अनेक लोक होते त्याच्यामधले आतापर्यंत 12 लोक 13 जे लोक आहेत ते मृत्यू पावलेले आहेत आणि काही लोक जखमी आहे आणि त्या जखमींचा उपचार जळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चालू आहे। काही जखमींना मुंबईला जे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेलं आहे आणि अत्यंत गंभीर अशा पद्धतीची घटना घडलेली आहे। मनाला चटका लावणारी घटना घडलेली आहे। जीव वाचवण्यासाठी गेलेल्या लोकांचा अशा पद्धतीनं मृत्यू होणं ही बाब अत्यंत गंभीर आहे। अचानक ती गाडी थांबणं आणि त्याच वेळेला दुसरी गाडी त्या ट्रॅकवरून येणं अशा पद्धतीचा जो काही अपघात झालेला आहे तर अशा पद्धतीचे अपघात होऊ नये याची काळजी रेल्वे मंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि रेल्वे मंत्र्यांनी पूर्णपणे चौकशीचे आदेश दिलेले आहेत। जे मृत झालेले लोक आहेत त्यांना 5 लाखाची मदत आणि जे जखमी आहेत त्यांना 50,000ची मदत जी आहे ती जे जाहीर करण्यात आलेली आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी सुद्धा या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केलेली आहे आणि त्या सगळ्या मुतात्म्यांना आदरांजली अर्पण केलेली आहे। मी सुद्धा सामाजिक न्याय खात्याचा राज्यमंत्री म्हणून रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी त्या सगळ्या मृतांना आदरांजली अर्पण करतो आणि अशा घटना घडू नयेत याची काळजी रेल्वे मंत्र्यांनी घेतली पाहिजे। याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे। ड्रायव्हरने अशा पद्धतीनं ब्रेक दाबला कसा हे पाहिलं पाहिजे आणि अशी माहिती आहे की जो एक चहा विकणारा माणूस आहे तर तो पळत सगळ्यांना असा सांगत सुटला की ट्रेनला आग लागलेली आहे किंवा आणि अशा पद्धतीनं लोक त्या ठिकाणी खाली उतरले आणि जीव वाचवण्यासाठी गेलेल्या लोकांचा प्राण गेलेला आहे। ही अत्यंत गंभीर घटना आहे आणि अशा घटना घडू नयेत याची काळजी रेल्वे मंत्र्यांनी घेतली पाहिजे अशी एक आमची मागणी आहे। दुसरा विषय आहे तो